सुप्रभात मित्रांनो, दिवाळी संपली, परवा वापस आलो सांगलीला. माहिती मिळाली, कालच माहिती मिळाली की आज म्हणजे मंगळवारी सुट्टी आहे. तर आज आम्ही चाललो आहे पन्हाळाला. मी आणि प्रीतम लंके, जो माझी वाट पाहतो आहे फ्रंट गेटला. चला बघू कसा प्रवास जातो कसा नाही. निघायचं तर होतं 6 वाजता, आता जवळपास 7 वाजलेत. बघूया, भेटूया नंतर. काय लंके दादा, हे दादा चालव, थंडी लई. हां, पुसून घे. कधी उठला होता बाबू? मी 5 वाजता उठलो एकदा, नंतर झोपलो परत. रस्ता माहिती आहे ना? ओके. जवळपास सांगलीच्या बाहेर आलो आहेत. हे सांगलीचा पूल, ही मागे नदी, कृष्णा नदी. तमलंके तो बघतोय. तिथे लोक पोहत आहे. आय थिंक रेस चालू आहे वाटतं. रेस चालू आहे का रे? रेस वगैरे चालू आहे. आत्ता प्रवास इथून पन्हाळा जवळपास 70 किलोमीटर. त्यात 2दा आम्ही थांबलो. 10 किलोमीटर येण्यातच 2दा थांबलो. एकदा चहा पिलो, एकदा इथे पुलावर थांबलो. आता निघतो इथून, बघू पुढे किती वेळेस थांबावं लागेल. तर चला बघू पुढे. आता आलो आहे बुधगावला. बुधगाव इथून जवळपास 44 किलोमीटर दाखवते गुगल मॅपवर. पूल चढलो बुधगावचा, आणि पूल चढल्यानंतर आम्हाला हा निसर्ग दिसला बा. बॅक हे बघा, नदी, तिकडे शेतं, ही नदी, लंके, संगम आहे वाटतं का नाला आहे काय माहीत नाही. मोबाईल पडायला नको. ओके, काही लोक पोहत आहे. धरण बांधले. 44 किलोमीटर जायचं लंके दादा, 44 किलोमीटर जायचं पुढे. कोणता निघणार बोल लवकर? कोणाला पैसा लावतोय तू? खबरा वांडा तो लय रागाडी दिसायला. खबरा वांडा म्हणजे कोणता? इकडचा का? ते एक लाल आहे, लाल पूर्ण. तो पिपलीकडला पांढरा. फ्रेंडली मॅच वाटतं रे. खेळ थोडं फार. चल बा लंकेश, ही व्हिडिओ चालू आहे. ज्योतिबाला आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला लागणार हे यमाई मंदिर, यमाई मातेचं मंदिर. त्यानंतर माहिती तर नाही, पण आय थिंक वर गेल्यावर ज्योतिबांचं मंदिर असणार. बघूया. 100च्या आसपास पायऱ्या होत्या. लई थकलो बा. 100 नाही, 200-300 असतील. आता इथे काय ते कळत नाही. आता काही लोकांना विचारलं, ते म्हणतात तिथे दख्खनचा राजा तो फ्लॅग दिसतोय ना, तिकडे आहे ज्योतिबाचं मंदिर. बघूया, जाऊया तिथे. आधी भरपूर पायऱ्या चढलो, नंतर भरपूर पायऱ्या उतरलो, आणि शेवटी आलो इथे काळ भैरव मंदिर. समोर काळ भैरवचं मंदिर आहे. खाली लयच गुलाल चालला आहे. इकडे दत्त महाराजांचं मंदिर. मंदिरात जायचं तर प्लॅन आहे, पण गर्दी बघून काम पच्चीस झालं.
जायचं का नाही? जायचं का नाही? जायचं पण मंदिरात नाही, रिटर्न जायचं. जायचं पण मंदिरात नाही, रिटर्न जायचं. एक चक्कर मारू मंदिराला आणि मग बघू. क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज? ते तर काय माहीत नाही. लोक जसं मारतात तसं मारू. राऊंड मारला गेला. लाईन बघा केवढी. इथून सुरू होते ती अशी जाऊन वर जाते. वर जाऊन परत खाली येऊन तर तिकडनं अशी येऊन इकडे मंदिरात. आता मंदिरात केवढी लाईन आहे ती काय माहीत नाही. आणि शेवटी आपण आलोय पन्हाळ्याला. निसर्ग बघा. आपण इकडनं आलो तो का नाही? हे गाव कोणतं आहे? गावाचं नाव पन्हाळा आहे का? वाटा नेचर. आपण तिथून इथे आलो आता. हा जो एरिया आहे तो म्हणजे गेट आहे या किल्ल्याचा. हा जो खाली दिसतोय हा मेन गेट नाही म्हणतात पण वन ऑफ द गेट आहे. इथे वर इथून पण सेम निसर्ग दिसतोय. तर तो निसर्ग नाही आहे. हा आहे तो रस्ता. तिकडनं यायचं, इकडे जायचं. इकडे कुठे पाण्याचा आवाज येतोय. ओके, तो खाली झरा आहे. मे बी तर ते गाईड सांगत होते की जेव्हा महाराजांना वेढा मारला गेला होता या किल्ल्याला तेव्हा क्षितिजवरने इकडनं कुठून तरी एक गोळा मारला हा दरवाजा तोडण्यासाठी. बरेच गोळे मारले हा दरवाजा तोडण्यासाठी. आणि एक म्हणजे इथपर्यंत आला नाही पण एक गोळा इथे तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही. अच्छा, हे जे होल दिसतंय ना, एक गोळा तिथे लागला आणि ते होल तिथे पडलं. 8 किलोमीटरचा गड आहे म्हणे. म्हणजे 8 किलोमीटरची तटबंदी आहे. फिरायला किती वेळ लागणार? पण या गडाचं एक चांगली गोष्ट ही अशी आहे की तुम्ही प्रत्येक पॉईंटवर तुमची बाईक असणार किंवा मोठं 4 व्हीलर असणार ते घेऊन जाऊ शकता. म्हणून मस्त आहे. हे इकडे काहीतरी राजाची गड किल्ला बघितलाच असणार बट इज द रिअल जन्नत. इकडे डोंगर, तिकडे खाली. या लोकांची तर डायरेक्ट जन्नतच असणार. कारण लंके झाडी डोंगर काय ती झाडी काय ते डोंगर. ओके ते तिकडे बघा कुठं व्ह्यू. लोकांची घरे राहू इथं. हो ना यार, काय मजा येत असेल यार. खरं असं पाहिजे होतं. अगर धरती पे कहीं जन्नत है तो पन्हाळी में है. नाव हे आहे अंबरखाना. म्हणजे इथे धान्याची कोठार, त्यानंतर दारूगोळा हे सगळं स्टोअर व्हायचं महाराजांच्या काळात. बघू मध्ये जाऊ, माहिती घेऊ थोडीफार. त्यानंतर तुम्हाला सांगतोच मी जसं आम्ही पुढे जाऊ तसं. इथे मध्ये जायला 3 रस्ते. एक हा आहे, एक हा वरचा आणि एक तिकडचा. पूर्वीच्या काही धान्य ह्या गेटवर आणायची. इथे एक थोडं धान्य, तिथे थोडं धान्य, तिथे थोडं धान्य ठेवायची. वरून 3 लोक म्हणजे वर 3 लोक यायची, ते उचलायचे आणि मध्ये टाकायचे. आता ते मग मध्ये टाकून काढायचे कसं ते आपण मध्ये जाऊन बघूया. तर हे आहे ते धान्याचे कोठार. इथून धान्य टाकलं जायचं खाली. पुढे जाऊ. इथे धान्य स्टोअर केलं जायचं. आता हे जे पोल आहेत सेंटरचे पोल, तर ते एक वन सॉलिड बीम आहे. पण जर तुम्ही हा पोल बघितला तर ह्या पोलना एक स्टेप्स दिले आहेत. जे स्टेप्स इंडिकेट द लेवल ऑफ धान्य
जे आपण इथे स्टोअर केलं जायचं. तर धान्य कधी पण या दरवाजातून काढलं जायचं नाही. दरवाजात हे ते खाली एक दिलं आहे, एक होल, त्या होल वाटे धान्य काढलं जायचं. ओके, सो हे जे समोर दिसतं आहे दिस इज ऑल्सो स्टोरेज. हे पण स्टोरेज आहे, हे पण स्टोरेज आहे. बट त्या स्टोरेजमध्ये आणि ह्या स्टोरेजमध्ये फरक काय आहे? ते जे स्टोरेज आहे ते स्टोरेज इज अ वार्म स्टोरेज. ज्या धान्यांना वार्म जागा लागते, म्हणजे ती ग्राउंड लेवलपासून थोडं वर असल्यामुळे ज्या धान्यांना गरम जागा लागते ते धान्य तिथे साठवलं जायचं. आणि ज्या धान्यांना कोल्ड स्टोरेज म्हणजे लाईक नाचणी बाजरी झाली तर त्यांना इथे स्टोअर केलं जायचं. तर यांना म्हणायचं पेरू, त्याला म्हणायचे कणगी. होय. ओके, तो आपण अंबरखानाजवळहून 3 दरवाजाला जाणार होतो, पण आपण सुरुवातीला जिथे होतो तोच 3 दरवाजा होता. आम्ही फिरून परत तिथे गेलो. तिथे माहिती नव्हतं आम्हाला आधी की तो 3 दरवाजा आहे. फिरून तिथे गेलो तेव्हा कळलं की तोच 3 दरवाजा आहे. आता आम्ही तिथे जेवण केलं अंबरखानाच्या बाजूला आणि आता घरी जायची वेळ आली आहे. म्हटलं इथे मागे फोटो काढू असा प्लॅन चालू होता, पण इथे एवढी गर्दी आहे की फोटो काढायचा कसा काढायचा. आता त्यांची वाट किती गर्दी पहा. त्यांची वाट पाहतो, ते जेव्हा जातील त्या फोटो काढतो. त्यानंतर आम्ही जाऊ. कुठं जायचं आपल्याला? मसाईचं पठार. तो ते आपण व्लॉगमध्ये कव्हर नाही करणार. आपण वेळ आली तर करूया, नाही आली तर बघूया. आणि नंतर आम्ही परत प्लॅन करू की कुठे जायचं कुठे नाही. तर फॉर मोर सेम सच व्लॉग्स डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड लाईक करायला विसरू नका. चला भेटूया नंतर काहीतरी.